शेतकरी मित्रांनो नमस्कार. देवराम गावारी शेती टेक्निक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण भुईमुंग या पिकामध्ये आंतर मशागत कशी करायची हे आपण बघणार आहोत. तर एक साधं आणि सोप्या पद्धतीचं आपण अवजार तयार करून आपण त्याचं डेमो आपण आपल्या प्लॉटमध्ये घेऊ राहिलो आहे. तो जर प्रयोग आपला सक्सेस झाला तर ते अवजारामध्ये रूपांतर होणार आहे मित्रांनो. ही आपली जुनी कलथी जे आपण आपले जुने आजी आजोबा आपल्याला या कलथीने भात वाढायचे. तर ही कलथी आता स्टीलची निघाल्यामुळे या कलथीचा उपयोग होत नाही. आपण या कलथीचा उपयोग आपल्या शेतात करतोय. मित्रांनो हा एक घेतला आपण बांबू. हा बांबू आहे 4 फुटाचा. जेणेकरून आपल्याला उभं राहून थोडं वाकून काम करता येईल. जास्त वाकायची गरज येणार नाही. आणि ह्या बांबूला आपण थोडंसा मध्ये चिरून त्याच्यामध्ये आपण हे कलथीचा दांडा टाकलेले आणि तारीनं बांधून घेतलेले. तर याचा वापर आपल्याला भुईमुग पिकामध्ये भर द्यायला व खुरपणीसाठी याचा वापर करणार आहोत आपण. तर तो वापर आपण सविस्तर पाहूया. अवजार व्यवस्थितरित्या चालण्यासाठी मित्रांनो आपल्या पिकाची लागवड ही दोरीत असायला पाहिजे. तर दोरीत असलेले कोणत्याही पिकाला हे आंतर मशागतीसाठी उत्तम काम करेल. आणि खुरपण्याचं काम व भर देण्याचं काम व वेळेची बचत कुदळीना वावर खणीत बसल्यापेक्षा मित्रांनो हे अवजार नक्कीच यशस्वी आहे. आणि एक माणूस जास्तीत जास्त 4 माणसांचा काम तो एक माणूस तेवढ्या वेळात पूर्ण करेल असं ह्या अवजाराचं वैशिष्ट्य याच्यातून वाटतंय, जे आपण आता डेमोमध्ये पाहत आहोत मित्रांनो. तर हे भुईमुगासहित गहू, ज्वारी, बाजरी, मूग, चवळी या अनेक पिकामध्ये हे काम करेल. तर लागवड मित्रांनो पाबळीना किंवा एका दोरीत असावी. म्हणजे जे मधलं अंतर आहे त्या अंतरामध्ये आपलं हे अवजार काम करेल. या अवजाराची रुंदी आहे मित्रांनो 3.5 ते 4 इंच आणि आपल्या दोन्ही ओळीतला अंतर 8 इंच किंवा 6 इंच जरी असला तरी आपलं हे अवजार व्यवस्थित काम करेल. आणि आंतर मशागतीसाठी आता आपण सविस्तर डेमो पाहिला मित्रांनो. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.